सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. आज आहे 5 जून. दरवर्षी येतो तसा यावर्षीसुद्धा पर्यावरण दिन आलेला आहे. या पर्यावरण दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जून महिन्यामध्ये आपण प्रवेश केला आहे, पण तरीसुद्धा आपल्या आजूबाजूचं तापमान जर आपण बघितलं तर पर्यावरण दिनाच्या नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही आहे, हे आपल्या लक्षात येत असेलच. तापमान सातत्याने वाढतं आहे, लोकसंख्या वाढते आहे, आपली जीवनशैली बदलते आहे आणि यावर चर्चा 12 महिने होत आहेत. अनेक समस्या आपल्यासमोर येत आहेत, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने आपण करतो आहोत. पण सध्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही त्याचा नकाशा बघितलात, आधीच्या काही वर्षांचा आणि आता जसं हा परिसर बदलत चालला आहे तसा, तर त्यावरचा हिरवा भाग जो आहे ना मंडळी, तो झपाट्याने कमी होताना आपण सगळेजण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो आहोत. आणि आत्ताचं जे तापमान वाढतं आहे किंवा आजूबाजूला ज्या काही आरोग्याच्या समस्या आपल्याला भेडसावताना दिसत आहेत, त्याचं कारण म्हणजे हाच नकाशावरचा कमी होणारा हिरवा भाग आहे. हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हे फक्त माहिती असून चालणार नाही आहे, तर याच्यावर काहीतरी कृती होणं गरजेचं आहे. सध्या पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक असे NGOज आहेत, अनेक ग्रुप्स आहेत की जे ह्या नकाशावरच्या ह्या चित्राबद्दलचे प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. आणि याच संदर्भात आज एक सविस्तर संवाद घडावा म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ॲडव्होकेट मैत्रेय घोरपडे आणि रिफॉर्म सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या हिमा मिश्रा. तुम्हा दोघांचंही खूप मनापासून स्वागत करते आजच्या या संवादामध्ये. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्हा दोघांनाही पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तरुण पिढीचं नेतृत्व करणारे आपण सगळेजण आहोत आणि जसं मी सुरुवात केली आपल्या संवादाची की पर्यावरण दिनाच्या आता फक्त शुभेच्छा देऊन काम होणारं नाही आहे, तर हे पर्यावरणाचं भान 12 महिने आणि प्रत्येक दिवस आपल्या मनामध्ये असणं हे गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियावर पुणेकर बोलतोय ह्या ग्रुपमध्ये आम्ही खूप जास्त अशा चर्चा बघतो आहोत, संवाद बघतो आहोत प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधल्या, आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोघेही सक्रिय आहात. म्हणूनच ही इकडची जी बाजू आहे प्रशासनाच्या समोर उभी असलेली, ती म्हणजे सामान्य नागरिकांची बाजू, ती समजून घेण्यासाठी आजचा हा संवाद आपण साधतो आहोत. तेव्हा सुरुवात तर करीन, जसं मी सांगितलं की तापमान वाढतं आहे आणि त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा ते तुमच्याकडून पुन्हा एकदा मला ऐकायचं आहे. काय वाटतं, हे 42-43 डिग्री तापमान पुण्यात आलं कुठून? पहिलं तर मॅडम, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला प्लॅटफॉर्म दिलं, ह्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा तर आहेच, पण त्यांना एक संदेश पण पोचवायचा आहे. तो म्हणजे की आपण जे आता बघत आहोत ते फक्त सुरुवात आहे. कारण आपण जे दशकोंचा सायंटिफिक रिसर्च आणि ॲनालिसिस बघितलं, तर आत्ता जे प्रॉब्लेम्स जे आपल्याला सर्वांना दिसत आहे ते फक्त वाढत जाणार. हा एक मुख्य बिंदू लक्षात ठेवूनच बाकी सर्व चर्चा झाली पाहिजे. कारण आपल्याला जे आत्ता घडतंय ते 20 वर्षाआधी प्रिडिक्ट झालं होतं की असं होणार आहे. तर आत्ता आपण जर प्लॅनिंग करू तर ती 20 वर्षानंतरची केली पाहिजे की पुढे काय घडणार आहे. सो आत्ता काय घडतंय ते सर्वांना दिसतंय. उष्णता प्रचंड वाढली आहे, भीषण परिस्थिती आपल्याला आता सामान्य झालंय असं वाटतंय. आणि ह्याचं कारण काय आहे, तर ह्याचे माझं मत आहे की असे 2 आपण ह्याचे गट बनवू शकतो प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचं असेल तर. एक आहे नैसर्गिक कारण, की जागतिक तापमानमध्ये वाढ होतच आहे, हा एक वैज्ञानिक सत्य आहे, ह्याच्यात दुमत नाही आहे. ह्याचे अनेक कारणं आहेत.
त्यापैकी बरेच कारणासाठी म्हणजे जे बरेच फॅक्टर्स आहे त्यासाठी माणूसच कारणीभूत आहे हेही सत्य आहे. पण त्याला आपण बाजूला ठेवू, कारण ते खूप मोठं आणि इंटरकनेक्टेड प्रॉब्लेम आहे, खूप व्यापक आहे. पण लोकल लेवलवर काय होत आहे? लोकल लेवलवर आपण बघितलं आहे की मास डिफॉरेस्टेशन झालं आहे. जितकी झाडं 20-25 वर्षाआधी पुण्यात होती, कोणत्याही शहरात होती, तितकी राहिली नाही आहे. शहरातल्या सर्वात डेन्स भागात, पॉप्युलेशन डेन्स भागातले झाडं सर्वात जास्त गेली आहेत. पुण्यातले आपण गणेश खिंड रोड बघू किंवा नॉर्थ मेन रोड बघू, हे खूप ह्या रस्त्यांवर रहदारी होतच असते. आणि म्हणून आपल्याला आधीचा चित्र पण आपल्यासमोर आहे, कारण आपण पुण्यात राहिलोय तितके वर्ष, आणि आत्ताचं पण आपल्याला दिसतंय. सो पहिला मुद्दा आहे की खूप झाडं आपण तोडतो. दुसरं म्हणजे जिथे नॅचरल सॉइलस्केप्स होते, जिथे माती होती, तिथे आता कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीट हीट अब्झॉर्ब प्रचंड करतं. तर जर जितकं आपण कॉन्क्रीट ओतू तितकं जास्त हीट अब्झॉर्ब होत राहणार, उष्णता वाढत राहणार. तिसरं म्हणजे आपले जे नॅचरल वॉटर बॉडीज होते ते पण आपण कॉन्क्रिटाईज केले आहेत आणि तिथे पण डिफॉरेस्टेशन झालंय. सो बेसिकली आपण अन्य जे कारणं बघतो त्याचं आपण एक जर मूळ कारण, रूट कॉज काढला तर तो हाच आहे की आपण डेव्हलपमेंट, विकासाची परिभाषा हीच केली आहे की बांधकाम म्हणजे विकास. आणि झाडं, नद्या, विहिरी हे सर्व अडथळा आहेत, हे आपल्या विकासाच्या मध्ये येत आहेत. ह्यांना काढा आणि विकासाच्या ओर बढा, असं लोकांची मानसिकता आहे, म्हणून हे सगळं होत आहे. तर मी जे नैसर्गिक कारणं म्हटले आणि हे मॅनमेड कारण, ह्याच्या दोन्ही खरं तर माणूसच कारणीभूत आहे. बिलकुल. आणि आपण खरं तर त्याचंही एक फिलॉसॉफिकल आपण एक सिद्धांत बघितलं तर माझं असं मत आहे की आपलं डेव्हलपमेंटची परिभाषा ती बदलावी लागेल. त्यावर चर्चा करूच. एक्झॅक्टली. माझा आता हा पुढचा प्रश्न तोच होता की लोकसंख्या तर वाढते, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना हवंच असणार आहे, सगळ्यांना घरं हवी आहेत, मग घरानंतर मग शिकण्यासाठी शाळा हव्यात, मग कॉर्पोरेट ऑफिसेस हव्यात. हे सगळं जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की हे वाढत जाणार आहेतच. तर कोणी असा युक्तिवाद केला की हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे तर मग डिफॉरेस्टेशन मस्ट आहे किंवा त्याला पर्याय नाही आहे. तर मग तुम्ही काय सांगाल, नक्की विकासाची व्याख्या काय असायला हवी असं तुम्हाला वाटतं? माझं असं म्हणणं आहे की जर विकास लोकांपर्यंत पोचलं असतं तर मग आपल्याला खरं इतकी स्कॅरसिटी सगळीकडे दिसली नसते. आता प्रचंड स्कॅरसिटी काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टी जे आपण म्हणू शकतो की मूलभूत जे सुविधा आहेत ते सर्व आपल्याला कमी कमी होत चाललेले दिसलेत. म्हणजे आपण जर एअर क्वालिटी बघितली तर ती सगळीकडे वाईट आहे. पाण्याचं म्हणजे अवेलेबिलिटी सगळीकडे नाही आहे. तर ही कसली डेव्हलपमेंट आहे ज्याच्यात लोकांकडे पाणी पोचत नाही, आणि तुम्ही म्हणतात की आपण जगात इतके भारी झालो आणि इतकं मोठं आपलं वर्चस्व झालं वगैरे. तर म्हणजे जर पाणी मिळत नसेल तर मग कुठे आपण पोचू शकतो? हे खरं आहे की बरेच लोकांमध्ये आता जी एक अर्निंग कपॅसिटी आहे ती वाढली आहे, ह्याच्यात हे सत्य आहे. आणि म्हणून त्यांना पण जे ॲस्पिरेशनल ते त्यांचे हे इमोशन्स असतात की आपल्याला पण मोठं घर हवं, आपल्याला पण मोठी गाडी हवी, ते त्याला मी नाकारत नाही आणि त्याला मी छोटं पण म्हणत नाही आहे. त्याची पण एक जागा आहे. पण आता आपण जेव्हा घरं डिझाईन करतो, जेव्हा आपण सिटी डिझाईन करतो, जेव्हा आपण अर्बन लेआउट्स प्लॅन करतो, ते खरं सस्टेनेबली प्लॅन करत आहोत की ते नुसतंच म्हणजे आपण एक सोव्हिएट एराचे जे बिल्डिंग्स होते त्यांना नुसतं कट कॉपी पेस्ट करतोय? आपल्या बिल्डिंग्समध्ये गेल्या 30 वर्षात काहीच तशी इम्प्रूव्हमेंट झाली नाहीये डिझाईनमध्ये. म्हणून आत्ता आत इतकी उष्णता वाटते. आपण जर आपल्या ऐतिहासिक कन्स्ट्रक्शन्स बघितला, जर म्हणजे राजस्थानचं, तिथे त्यांनी कसं क्लायमेटला साथ घेऊन कन्स्ट्रक्शन केलं. तिथे म्हणजे वाळवंट आहे पण तरी इतकी गरमी त्यांना आत वाटत नाही पॅलेसेसच्या आत. तर तशी तर आपण कन्स्ट्रक्शन करत नाही. तर मी म्हणत नाही की लोकांसाठी घरं नसावी, रस्ते नसावे, पण ते कसे आपण बांधतो हे आपल्याला आपण बघितलं पाहिजे. आणि आता वास्तविक स्थिती काय आहे
त्याला आपण निदर्शनास घेऊनच पुढे प्लॅनिंग केलं पाहिजे, नाहीतर आपण परत तेच मिस्टेक्स रिपीट करणार. आई थिंक लोगों में एक मिसकंसेप्शन है कि डेवलपमेंट और एनवायरनमेंट साथ में नहीं जाता है, कि आपको डेवलपमेंट के लिए एनवायरनमेंट छोड़ना पड़ेगा या एनवायरनमेंट प्रिजर्व करना है तो आप एंटी डेवलपमेंट है. हाँ, हाँ. ये एक गलत बाइनरी क्रिएट किया जाता है. और जब भी एनवायरनमेंटलिस्ट या लोग खड़े होके बोलते हैं कि हमारे पेड़ नहीं कटने चाहिए या हमारी नदी को प्रदूषित मत करो, ऐसे बहुत सारी चीज़ें, उनको बोला जाता है कि आप डेवलपमेंट के खिलाफ है. एक ऐसा केस है पुणे में जो आउंद में गणेश खिंड पार्ट में आता है. बायोडाइवर्सिटी हेरिटेज साइट है वो पुणे का. वहाँ पर 300-400 साल पुराने झाड़ हैं. वहाँ पर एक मैंगो ट्री है जो बोला जाता है कि बाजीराव 1 के टाइम पे लगाया हुआ मैंगो ट्री है. अब वहाँ पर जो सूएज ट्रीटमेंट प्लांट बैठाने वाली है पीएमसी, उस प्लांट को वो सारे ट्रीज काट के वहाँ पे बिठाया जाएगा. तो ये जो है कि आपको अगर हमें रिवर क्लीन करना है उसके लिए हमें सूएज ट्रीटमेंट प्लांट चाहिए, पर हमें वो नेचर काट के ही क्यों चाहिए, हमें वो पेड़ काट के ही क्यों चाहिए. कभी भी सरकार का अप्रोच ऐसा नहीं होता है कि हम किसी प्राइवेट लैंड को, कोई बैरन बंजर प्राइवेट ज़मीन है उसको अक्वायर करके उस पर कुछ बनाएं. वो कभी अप्रोच नहीं होता है, क्योंकि सबसे आसान काम है पेड़ काटना. सो ये जो एक अप्रोच है उसमें चेंज आना बहुत ज़रूरी है और लोगों को समझना बहुत ज़रूरी है कि ये जो बाइनरी क्रिएट किया गया है वो सच नहीं है. अगर वो सच होता तो आज के डेट में जो भी डेवलप्ड कंट्रीज़ हैं, यूरोप के, अमेरिका के या साउथ ईस्ट एशिया के, सिंगापुर, मलेशिया, ये सब साथ में कैसे एग्जिस्ट करते हैं. यहाँ तो लोगों की लाइफस्टाइल भी अच्छी है, यहाँ पे बिल्डिंग्स भी है, स्कूल्स भी है, और यहाँ पे साथ में पर्यावरण का भी ध्यान रखा जाता है. आपकी जो अभी चर्चाएं हो रही है प्रशासन के साथ, तो उसमें मैंने सुना कि अल्टरनेटिव प्लान्स आपके साथ है. कई लोग ऐसे बोल रहे हैं कि अल्टरनेट डिज़ाइन आप लोग दे सकते हैं. ये काम कैसे चल रहा है पब्लिक लेवल पे? जर ट्री ॲक्टच्या अनुषंगाने बघितलं तर खरं तर जो प्रोजेक्ट प्रोपोनंट आहे, ज्याला झाडं तोडायची आहे, त्यांनाच ऑल्टरनेट डिझाईन कायद्याच्या अनुसार सबमिट करणं हे त्यांच्यावर भाग आहे. सो खरं तर आम्ही जेव्हा पण ट्री फेलिंग हिअरिंग्सला जातो, PMC समोर बसतो, त्यांना आम्ही हेच म्हणत असतो की हे बघा, आता तुम्ही एवढे झाडं आयडेंटिफाय केली आहेत, पण हा तुमचा पहिला ड्राफ्ट आहे प्रोजेक्टचा, लेआउटचा. तुम्ही परत डिझाईन करून बघा की किती झाडं वाचू शकतात. आणि खरं तर आमचा अप्रोच नेहमी तोच असतो की आम्हाला कोणाविरुद्ध जायचं नाहीच आहे. हा काय पर्सनल लढा नाही आहे, म्हणजे वैयक्तिक नाही आहे. आमचं नेहमी असं म्हणणं असतं की आम्ही जर प्रशासनाबरोबर समन्वय बनवून पुढे जाऊ शकलो तर मग त्याच्यासारखं काहीच नाही आहे. सो आमचं नेहमी मत तेच असतं आणि प्रयत्न पण तोच असतो. आणि आम्ही पण जेव्हा ऑल्टरनेट प्रपोजल आमच्याकडनं देतो, त्याला खरं तर बघितलं तर काही असं लिगल फोर्स नसतो. ते आम्ही देतोय, होप करतोय की प्लीज तुम्ही ह्याला बघा. जर लिगल हो म्हणजे की प्लीज आम्ही तुमच्या समोर हात जोडतो, करा काहीतरी. पण खरं तर त्यांनाच ते करणं हे त्यांच्यावर कायदेशीर हा एक मॅन्डेट आहे, जे बऱ्याच वेळ आम्ही बघतो की हे याचं पालन होतच नाहीये. आणि आम्ही पण आश्चर्यचकित होतो की का नाही. म्हणजे करा ना, प्रयत्न तरी करा. थोडंसं तुमचे जास्त एफर्ट जातील, तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्टला थोडे जास्त पैसे द्यावे लागतील एक रिइटरेशनसाठी, रिडिझाईनसाठी, पण ते काय, इज इट नॉट वर्थ इट. म्हणजे तुम्ही पण म्हणू शकता की तुमच्यासाठी महत्वाचं नाही आहे का इतके झाडं वाचतील. तुम्ही पण म्हणजे तुम्ही काय एलियन्स नाही आहे, तुम्ही पण ह्याच भूमीवर राहतात, सो तुम्हाला पण ह्याच वायूचा श्वास घेऊन जगायचं आहे. सो म्हणजे तुम्ही काय ह्याच्या विरुद्ध आहात आम्हाला. पण ते आता काय आपापले म्हणजे जे लोक जॉब्स करतात ना त्याच्यात इतके गुंतलेत, इतके ते त्यांना आता त्याच्या पलीकडचं काही दिसतच नाही. महिन्या अखेरला जी सॅलरी येणार आहे ना त्यासाठीच जगतोय आपण. या चर्चांमध्ये आणखीन एक ट्री ट्रान्सप्लांटेशनचा पण एक मुद्दा होता, त्यावर बोलायला मला आवडेल. की आपण अनेक वर्ष जाहिराती बघतो आहोत की इतक्या कोटींची वृक्ष लागवड करतो आहोत, योजना ती जाहीर होते, त्याबद्दल जाहिराती
फ्लोट केल्या जातात, पण मग ती झाडं कुठे आहेत हे आपल्याला दिसत नाहीत. आत्तासुद्धा जेव्हा आपण झाडं कापतो आहोत तेव्हा आय थिंक पुन्हा वृक्ष लागवड करणार आहेत तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त, असं ते आश्वासन देत असतात आपल्याला, प्रशासन देत असतं. किंवा मग ट्रान्सप्लांटेशनचा जो मुद्दा आहे तो एक पुढे केला जातो. तर मग ते खरंच पॉसिबल होतं का, रिअलमध्ये ते ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं का? सो ट्रांसप्लांटेशन एज अ साइंस इज़ पॉसिबल, बट क्या पीएमसी उसको करती है ठीक से, या फिर जिन लोगों ने पेड़ काटने का एप्लीकेशन दिया है उन पे जो लीगल जवाबदारी है क्या वो उसको निभाते हैं ठीक से? तो आई हैव टू से नो. ओके, वाई आई एम सेइंग नो? फॉर एग्जाम्पल अभी मेट्रो बन रही है हमारी, ऑलमोस्ट स्लाइटली मोर देन 10,000 ट्रीज हैव बीन कट फॉर दैट मेट्रो. अब उसमें से अबाउट 6,500 ट्रांसप्लांट होने थे, बट क्या वो हुए नहीं हुए, उनका सर्वाइवल रेट क्या है, वी डोंट नो. तो उसका जो भी फॉलोअप है, जो मॉनिटरिंग करना चाहिए पीएमसी को या जिसको भी जो भी काट रहा है, दिस गोज फॉर प्राइवेट कंस्ट्रक्शंस ऑल्सो, ये नहीं होता है. दूसरा एक प्रॉब्लम आता है कि प्राइवेट कंस्ट्रक्शंस में स्पेशली आप सपोज डेवलपिंग एरियाज़ क्या है हमारे, तो बालेवाड़ी है, पाषाण में आजकल बहुत डेवलपमेंट चालू है, हड़पसर, वी हैव ऑल ऑफ दीज मेजर डेवलपिंग एरियाज़. आउटस्कर्ट्स में जो एरियाज़ हैं वहाँ से पेड़ काट कर अदर साइड ऑफ द सिटी में जाके प्लांट कर रहे हैं, तो वहाँ का ऑक्सीजन, वहाँ का शेड, वहाँ का टेम्परेचर कंट्रोल और जो भी इकोसिस्टम सर्विस वो पेड़ प्रोवाइड कर रहे थे बड़े वाले, वो जाकर आप कहीं और लगा भी रहे हैं या उसकी कंपनसेटरी प्लांटेशन कहीं और भी कर रहे हैं, तो उसका कोई पॉइंट नहीं है, क्योंकि अब हमारा एरिया वार्म हो जाएगा. तो ऐसे करके आज के डेट में अगर आप देखें विमान नगर या वाघोली, देयर आर नो trees on the streets, और वहाँ का टेम्परेचर एज कम्पेयर टू द टेम्परेचर ऑफ सम प्लेस लाइक पाषाण और बावधान, वो पूरे 2 डिग्री से 8 डिग्री तक का इफेक्ट दिखता है बिकॉज ऑफ दैट, क्योंकि पेड़ वहाँ से एब्सेंट है. तो हर बार जब हम हियरिंग्स में जाते हैं फॉर एग्जांपल, हम सबको वही पॉइंट्स रिपीट करते रहते हैं कि आप एक एरिया से लेके, एक एरिया का ग्रीन कवर लेकर दूसरे एरिया में डाल भी रहे हो तो भी इट डजंट मेक सेंस, पहली बात. और दूसरी बात, कोई भी मेंटेन नहीं करता है उसको, तो ट्रांसप्लांटेशन भी मेंटेन नहीं होता है और साथ साथ में जो कंपनसेटरी प्लांटेशन है वो भी मेंटेन नहीं होता है. अल्टीमेटली कहीं से भी पेड़ उखाड़ना, जो होना ही नहीं चाहिए, अभी 41 डिग्री टेम्परेचर है पुणे में, इज अलार्मिंग इनफ टू टेल अस कि वो होना, एक भी पेड़ नहीं कटना चाहिए अब. सो इट अल्टीमेटली इट इज़ लाइक अ डेथ सेंटेंस फॉर द ट्री, सो इट डजंट रियली वर्क. ओके, याच्या सोबतीनेच आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे नदीकाठ सुधार प्रकल्पाबद्दलचा. तर त्या संदर्भात सुद्धा अनेक जण आपली बाजू मांडताना दिसतात, तर त्याबद्दल काय सांगाल? तर जे प्रकल्प आपल्याला आता बरेच वर्ष लोकांच्या मनात आहे आणि चर्चेत आहे, त्याबद्दल आपण अनेक मतं ऐकतो आणि काही लोक म्हणतात की ठीक आहे ना, म्हणजे काहीतरी चांगलं करतायत ना, तुम्हाला काय इतकं अडचण आहे, म्हणजे नदी तुम्हाला आधी तुम्ही जात होता का वगैरे, जे खरं तर व्हॅलिड आहेत. मी अजिबात म्हणत नाही की हे चुकीचे कन्सर्न्स आहेत, त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे, आक्षेप हे त्यांचे असणे योग्य आहे. पण माझं असं म्हणणं आहे की काय होत आहे हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे असं झालं की आपल्याला कुठेतरी हातावर फोड आला आणि आपण हातच कापून टाकलं, तर म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण चांगलं उपचार केलं त्याच्यावर, आपण म्हणू शकतो की आपण चांगली ट्रीटमेंट दिली, म्हणजे लोक म्हणते अरे काहीतरी केलं ना त्याच्याबद्दल, फोड नाही आहे ना आत्ता, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता, अरे काय केलं ते बघा ना, तेच बघत नाही आहे. आणि सारंग यादवडकर जे ह्या मुवमेंटचे आणि ह्या RFD विरुद्ध जे चालू आहे त्याचे आपण करता धरता म्हणू शकतो, कारण त्यांनीच सुरू केलं, त्यांनाच आयडिया होतं ह्याच्याबद्दल 2016पासनं. ते एक फ्रेज नेहमी एक वाक्य रिपीट करतात की पेशंट ICUमध्ये आणि तुम्ही त्याचं मेकअप करताय, तर कसं त्यांना जे ट्रीटमेंट हवंय ते द्या ना. नदीचा प्रॉब्लेम काय होता, हा प्रॉब्लेम नव्हता की लोक जात नव्हती, नदीचा प्रॉब्लेम हा होता की त्याच्यात दररोज कोटी लिटरपेक्षा जास्त सांडपाणी अनट्रीटेड आपल्या घरातनं वेस्ट आपण सोडतो, आणि ते दररोज म्हणजे किती 60 लाख काहीतरी का 60 कोटी, मला म्हणजे लक्षात पण नाही, इतके लिटर आपण सोडतो. त्याच्यामुळे नदीचा प्रॉब्लेम आहे. जे इंडस्ट्रियल एरियाजमधनं वेस्ट जातो अनट्रीटेड ते प्रॉब्लेम आहे. जे प्लास्टिक वेस्ट आपण नदीत डिस्पोज करतो, जे कन्स्ट्रक्शन डेब्री आपण टाकतो, प्रॉब्लेम तो आहे.
त्याला तुम्ही ॲड्रेस करा ना. तुम्ही नदीच्या काठेवर तुम्ही असे बेंचेस आणि पार्क्स बनवले, त्याच्याने काय होणार आहे? लोक जातील, पण त्यांना ती नदी तर तशीच दिसणार आहे. अजूनही लोक जातात, ते जे स्ट्रेचेस उघडले आहेत तिथे, तर त्यांना डासाचा त्रास होतो, त्यांना वास येतो तिथे, त्यांना दिसायला ते गार्बेज खूप दिसतं. तर म्हणजे सगळ्यांनी, म्हणजे आपण त्याचे पण व्हिडिओज बघितले असतील, पुणेकर बोलते वरती टाकलं गेलं आहे. सो तर प्रॉब्लेम तो आहे की आपण प्रॉब्लेम सोल्युशन मिसमॅच आहे. हा प्रॉब्लेम होता नदीच्या संदर्भात अनेक प्रॉब्लेम होते आणि त्याला काय नाकारायचा विषय नाही आहे. पण आपण कसे सॉल्व्ह करतोय? कारण RFDमुळे आपण नुसतं कॉन्क्रिटायझेशन केलंय आणि डिफॉरेस्टेशन केलंय. एक तर जर प्रॉब्लेम होतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे, तो सॉल्व्ह नाही झाला. दुसरं म्हणजे आपण अजून 3 प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेत. आपण झाडं कमी केलेत, आपण कॉन्क्रिटायझेशन केलंय, जे नॅचरल रिपेरियन तिकडचे फ्लोरा फॉना होते ते आता तिथे नाही आहे. आणि आता जेव्हा पूर येणार, कारण ती येणारच आहे, ते पण मी सांगितल्याप्रमाणे की क्लायमेट सायन्सनी सगळे प्रिडिक्शन केलेत. पूर जेव्हा येणार तेव्हा ह्याच कॉन्क्रीटमुळे जी ऑब्झॉर्प्टिव्ह कपॅसिटी होती, जी क्षमता होती तिथे नॅचरल सॉइलस्केप्सची पाणी सोचण्याची, ती कम्प्लिटली नष्ट झाली आहे. कॉन्क्रीट पाणी सोचू शकत नाही. तर मग तिथे तर काही म्हणजे पूर येणारच. आणि इथे आता आपल्याकडे मेरीचे रिपोर्ट्स आहेत, टेरीचे जे वैज्ञानिक रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रशासकीय म्हणजे शासनाचे, तेही असं म्हणत आहेत की पुराची स्थिती वाईट होणार आहे आणि इतकं कॉन्क्रिटायझेशन केल्यामुळे पुण्यामध्ये आणि RFDमुळे पण ह्याची जी कॅरिंग कपॅसिटी आहे आणि क्रॉस सेक्शन आहे नदीचा ते कमी झालंय. तर मग काय होणार? पाण्यासाठी तुम्ही कमी जागा सोडली तर पाणी जिथे आहे तिथे पसरणार, ते लोकांच्या घरी जाणार. एकता नगरमध्ये आपण मागच्या वर्षी बघितलं किती वाईट परिस्थिती, 10 फूट पाणी आलं, लोकांचं आयुष्य वाहून गेलं तिथे. आणि आता तर सुरुवात आहे. सो आता RFD बद्दल इतकी माहिती आहे आणि इतक्या चर्चा झाली, कोर्ट केसेस पण अनेक झालेत. तर माझं असं म्हणणं नाही आहे की आता तुम्ही म्हणजे असं म्हणा की आपण जशी स्थिती होती RFDच्या आधी तशीच झाली पाहिजे, कारण तेव्हाही प्रॉब्लेम्स होते. पण आपण सोल्युशन्स, RFD खरं आहे का, इतकं कॉन्क्रीट खरं असलं पाहिजे का? जगात जेव्हा आपण बघतो की डिकॉन्क्रिटायझेशन आणि डॅमिंग असं प्रोजेक्ट्स अनेक रिव्हर्सवर चालत आहेत की ते काढतायत, ते अडथळे जे आहेत जे आपण बसवले ते लोक काढतायत. आपण जिथे परत जाऊन आता तेच मॉडेल वापरतोय, ह्याच्यात काही योग्य दिसतंय का लोकांना? कारण आम्हाला दिसत नाहीये. काहीतरी केलं पाहिजे नदीसाठी, पण हे केलं पाहिजे का नाही हे लोकांना विचार केला पाहिजे ह्याबद्दल. आता जो अवेअरनेस तुम्हा सगळ्यांमध्ये आहे, सातत्याने तुम्ही या सगळ्या विषयाच्या संपर्कात असता आणि एकीकडे असा वर्ग आहे जो की अनफॉर्च्युनेटली जास्त पर्सेंटेजमध्ये आहे की ते त्यांच्या डेली रुटीनमध्ये व्यस्त आहेत. एकतर माहिती नाही आहे टेक्निकली या सगळ्या गोष्टींची, आणि दुसरं म्हणजे कन्सर्न कमी झाला आहे आपल्या परिसराबद्दलचा. तर त्या सगळ्यांना आजच्या निमित्ताने काय सांगाल? सो पहली बात जो लोग कर सकते हैं इज़ अपने लोकल, अपने वार्ड लेवल पर पार्टिसिपेट करना. ट्री कटिंग को लेके स्पेशली वार्ड लेवल पर हियरिंग्स होते हैं, हर महीने होते हैं, क्योंकि हर महीने एक डॉकेट जाता है, उसके बाद उसमें आता है कि कितने पेड़ कटने वाले हैं और फिर उसमें ऑब्जेक्शन फाइल किया जाता है. उसका हियरिंग होता है जो ट्री ऑफिसर, ट्री डिपार्टमेंट में होता है. वहाँ पे वार्ड लेवल पर भी आप महीने में एक बार टाइम निकाल के जाकर अपना प्रेजेंस दिखाओ, वो भी एक बहुत बड़ी बात है. दूसरी चीज़ जो लोग कर सकते हैं इज़ खुद को अवेयर करना. तो बहुत सारे रिसर्च सेंटर्स है पुणे में, PIC हो गया, पुणे इंटरनेशनल सेंटर, आइसर है हमारा कॉलेज, या गोखले इंस्टीट्यूट. इन्होंने रिवर फ्रंट डेवलपमेंट हो या कोई भी और इकोलॉजिकल इशू हो, अर्बन प्लानिंग का इशू, रोड वाइडनिंग, इन सब पे बहुत सारा रिसर्च किया है. वो लोग पढ़ सकते हैं, खुद को अवेयर कर सकते हैं, और हमारे जैसे पुणेकर बोलते हैं को फॉलो करके हम क्या एक्टिविटीज़ करते हैं उसमें पार्टिसिपेट कर सकते हैं. वीकेंड्स पर ट्री मैपिंग भी होती है, जिसमें जो पुणे के फ़िलहाल के जो पेड़ बचे हैं उनको मैप किया जाता है और उनको ट्रैक किया जाता है बेसिकली, ताकि हमें पता रहे कभी इस पे थ्रेट आ रहा है तो वो पता होना भी ज़रूरी है. तो लोग ये कर सकते हैं. जो हमारे मूवमेंट्स है, सिटीजन्स मूवमेंट्स, जैसे हमारा जो मूवमेंट है चलो PMC, ऐसे मूवमेंट्स को भी फॉलो किया जा सकता है. जो NGOs काम कर रहे हैं, जैसे पुणे रिवर रिवाइवल या जीवित नदी, इन NGOs के साथ वॉलंटियर कर सकते हैं अपने फ्री टाइम में. बिल्कुल, ये कुछ चीज़ें हैं जो लोग डेफिनेटली कर सकते हैं.
माझं असं म्हणणं आहे मॅडम की आपल्याला आता 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे जे आपलं प्रशासन आहे त्यांच्याबरोबर सतत काम करून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे आपली जबाबदारी आहे. कारण खरं तर ते पण उत्तर शोधतायत. बरेच त्यांनाही खरं तर माहीत नसतं. सगळं आपण अज्युम करतो की ते त्या पोझिशनवर बसलेत म्हणून त्यांना उत्तर माहीत असेल, पण बऱ्याच वेळा ते आपण विसरतो की ते पण माणूसच आहेत ॲट दी एंड ऑफ द डे. सो खरं तर आपण त्यांच्याबरोबर एक शत्रूचा एक ती भूमिका न घेता एक त्यांच्याबरोबर समन्वय एक बसवला तर सगळ्यांसाठी चांगलं, कारण त्यांना पण चांगलं काम करायचं आहे अशी खात्री आहे माझी. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आपण सर्वांनी केलं पाहिजे ते निसर्गात जास्त वेळ आपण काढला पाहिजे. आपण खूप आपल्या घरातनं ऑफिसमधनं थिएटरमधनं घरी वगैरे असे आपले दिवसाचे स्केड्यूल्स असतात, तर त्याच्यात आपल्याला काही वेळ मिळतच नाही. आपण झाडं काय आहेत आपलं आपण विसरून गेलो आहेत. सो थोडंसं म्हणजे आपलं जे काय हिमा म्हटली तशी जे काय झाडं आहेत आत्ता त्यांच्याबरोबर तुम्ही थोडंसं वेळ काढा आणि थोडंसं जे काय पुण्यात जे स्पॉट्स उरले आहेत, नदी आहे, खरं खूप स्पॉट्स आहेत पुण्यात तसं निसर्गाचा वारसा खूप चांगला आणि एकदम कमालचा आहे. पण त्याच्यावर तुम्ही जाऊन जो BHS असो किंवा म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी असो किंवा ARAI वेताळ टेकडी असो, क्वारी असो, इतर नद्या आहेत, तिथे जाऊन थोडंसं वेळ काढा यांच्याबरोबर. थोडंसं ह्यांना पण समजा की हे पण आपलं अविभाज्य हिस्सा आहेत आपल्या शहराचे आणि आपल्या देशाचे. कारण हे आहेत म्हणून शहर आहे, इथे नदी होती म्हणून इथे लोक येऊन राहिले म्हणून पुणे झालं. हे विसरू नका, हे आपलंच आहे, आपण पण ह्याचेच आहोत. नुसतं एवढं लक्षात ठेवा. क्या बात आहे. श्रोते हो, आजच्या गप्पा तुम्ही ऐकल्या असतील तर तुम्हाला अनेक गोष्टी समजल्या असतील. आता काय सद्य परिस्थिती आहे, पुढे काय होऊ शकते, जसं मैत्रियांनी तुम्ही सांगितलं आधी की हे कदाचित पुढे आणखीन जास्त वाढतच जाणार आहे. तर ते त्याच्या परीने वाढत असताना आपला अवेअरनेससुद्धा जर वाढत राहिला तर मात्र कुठेतरी संतुलन साधण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आपण आणि पर्यावरण हे काही वेगळ्या 2 गोष्टी नाही आहेत. दोघांचाही सर्वायवल एकत्र होणार आहे आणि विनाश झाला तर तो दोघांचा एकत्र होणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या पर्यावरण दिनाच्या पुन्हा एकदा डोळसपणे शुभेच्छा एकमेकांना देऊया आणि सतर्क आणि जागरूक राहूया. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांनाही. खूप छान नेमका संवाद साधलात तुम्ही आणि आम्हाला चांगली दिशा दिलीत त्याबद्दल. थँक्यू मॅम, तुमचे आभार. श्रोते हो, ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM वरचे विविध कार्यक्रम. आजच्या गप्पांमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. नमस्कार. ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच वाढतात, प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून घेतात. त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची, कांठळ्या बसवणाऱ्या आध्यात्मिक घंटांची. सत्तेवरती थुंकण्याचीही त्यांना मुळीच सवड नसते. निष्कपट ऊन त्यांच्या खांद्यावर खेळत बसते. ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात, तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात. कविवर्य मंगेश पाडगावकर. श्रोते हो, पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष संवाद आत्ताच आपण ऐकला. यामध्ये सहभागी झाले होते ॲडव्होकेट मैत्रेय घोरपडे आणि रिफॉर्म सोशल वेलफेअर फाउंडेशनमधून हिमा मिश्रा. कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, संवाद कसा वाटला, याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. अधिक माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही 9371332683 या संपर्क क्रमांकावर फोन करू शकता, मेसेज करू शकता. ॲप्लिकेशनवर जर रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनमध्ये चॅटरूम नावाचा ऑप्शन आहे, तिथेसुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांची नोंद करू शकता. ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर.